आमच्या विद्यार्थ्यांनी भेट त्यांना आलेले सर्व नावं घेतले पाहुणे ज्यांच्या माध्यमाने हा उपक्रम राबवला जातो असे आमचे आणि सोसायटीचे आमचे कमी सोसायटी सदस्य समजतो असे गिरगे सर. मुलांना तुमच्याकडे एक जोरात टाळ्या वाजवा. आणि त्यानंतर त्यांनी तुम्हाला हे कौशल्य दिलं त्या सर्व शिक्षकांसाठी गिरगे सरांसाठी त्या सर्वांसाठी जोरात टाळ्या वाजवा. वाजवून सांगितलं तुम्हाला जी गोष्ट मी 31 वर्षापूर्वीपासून पाहत होतो सोपं कानात पाहत होतो कारण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास फार महत्वाचा आहे आणि आत्मविश्वास मिळवायचा असेल तर भीती घालवली पाहिजे आणि भीती घालत असेल तर त्यांच्यामध्ये सराव केला पाहिजे. तुम्ही ह्या मुलांचं जे घेतले धडे त्याचा तुम्ही बोलतो होता मी अधिक वजा करत होतो करेक्ट नंबर होते. मी गणित शिकवत होतो म्हणजे 94 ते 2011 मी गणित शिकवलं भूमिती शिकवलं त्यापूर्वी क्लास शिकवायचो पण एवढी मेहनत घेऊन पण मला मुलांमध्ये आत्मविश्वास एवढा आणता आला नाही. तुम्ही हे एका 2-4 महिन्यात आणलं त्याला खूप धन्यवाद. खरं म्हणजे टेक्निक लागते वैज्ञानिक तो तंत्रज्ञान असतं म्हणजे मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र त्या पद्धतीने मुलांना जशी वयाची मुलं असतात त्याच्याप्रमाणे जावं लागतं. मॅडम मी दरवर्षी ज्यावेळी पुस्तक काढतो मुलांना ट्रेनिंग देत होतो या शिक्षकांना मी विचाराच्या पलीकडे एक पुस्तक दिलं आणि त्यामध्ये सरांनी सांगितलं अर्धगोल बिंदू मुलाच्या जन्मापासून तर मुलाच्या स्वभावात मुलं कसं कसं बदल होत जातात त्यांना त्यावेळेस कसं कसं शिकवलं पाहिजे कसं कसं शिकवलं पाहिजे याचं मी संपूर्ण पुस्तक दिले. पण आमच्या शिक्षकाने एवढा वेळ नाही वाचायला टेक्निक घ्यायला आणि त्यामुळे मला नाही खरं म्हणजे जे टेक्निक मला स्वप्न होतं ते शिक्षकांना द्यायला पाहिजे ते तुम्ही दिलं सर. आणि चांगल्या त्या मॅडमचं मी कौतुक करतो की त्या टीचर मला ट्रेनिंग देतात आणि खरंच माझं ते स्वप्न तुम्ही यावर्षी पूर्ण करता तेवढं धन्यवाद. खरं म्हणजे गिरगे साहेबांना एवढे धन्यवाद एवढं कमीच आहेत. 2018 मध्ये एका मिनी लॅबच्या उद्घाटन निमित्तानं सर आले आणि त्यावेळेस ह्या 2 वर्गखोल्या आम्ही मातीने बांधल्या होत्या आणि पाऊस पडला आणि दोन्ही भिंती कोसून पडल्या सगळ्या. सरांनी मनावर घेतलं सगळ्या मित्रांनी ते फोटो पाठवले आणि 4 महिन्यातच आम्हाला ती वर्गखोल्या बांधून दिल्या. हे वर्ग दुरुस्त होऊन दिली आणि एवढंच केलं नाही तर 9वीच्या मुलांना मुंबई दर्शन म्हणून 2 बस घेऊन गेले आणि त्या मुलांमधलं कौशल्य मुलांमधला आत्मविश्वास बघून मुलांमध्ये कौशल्य आहे परंतु त्यांना काहीतरी दिलं पाहिजे हा ध्येय देऊन त्याच वर्षी त्या 9वीच्या मुलांसाठी 10वीचे क्लास सुरू केले मुंबईला आणि मुलांमध्ये आत्मविश्वास सोडवला. आज ती मुलं अजूनही सरांना सोडून जात नाही प्रत्येक क्लासले असतात आणि तर म्हणजे कारण आम्ही एक संस्थाची संदर्भ पाठवून गेलेले ते वर्गमित्र म्हणून एकत्र केलेले जे आम्ही काही 5वी पासून होते काही 8वी पासून होते काही 10वी पासून होते ते एकपर्यंत आम्ही गेलो आणि वाटला जर आमच्या खैरा ठिकाणी हायस्कूल आले की अशी हे हायस्कूल आलो नसतो आम्ही 10वी पास झालो नसतो हे धरून नसतो पदवीधर धरून नसतो पण आपण पण काहीतरी केलं पाहिजे ही भावना ठेवून आम्ही 94 मध्ये संत रघुनाथ वनवासी ग्रामीण समाज उन्नती शिक्षण संस्था नाव कसं केलं होतं संत रघुनाथ तुम्हाला माहिती आहे भाऊ गुरु तेच आणि पालक तेच एकाच एकदम गुरु आणि म्हणून त्यांना यांचं क्षेत्र असावं त्यांच्याकडे गुरु चांगलं आणि म्हणून आम्ही संत नाव दिलं आणि कोणासाठी काय करायचं मला वनवासी ग्रामीण समाज दिली आणि म्हणून वनवासी भाग म्हणजे हा भाग फार दुर्मिळ होता 94ला. सरांची तुम्हाला आठवण करण्यापर्यंत सांगतोय की खूपच मुलं सगळे व्यसनी इतकी होती खूपच होती प्रत्येक पालकाला दारू पाहिजे दुसरं काय नव्हतं. आम्ही गावागावात तेव्हा मुलांना घेऊन मुलं घ्यायला रात्रीच्या जायचो तेव्हा सांगायचो त्या मुलांना पाठवा तुम्हाला बाहेर देतो गणवेश देतो पुस्तकं देतो पण पाठवा. पण कधी ते पालक दारू यायचे वर्गात आणि सांगायचे मी हलका
तर मग शहरामध्ये का आले, माझा मुलगा शिकतोय, मुलगी शिकते, मग ठीक आहे, चांगलं आहे ना. मग वगैरे पाहिजे का मग मला बोलायचे, सर निघत नाही बाहेर काढता, माझा मुलगा तुम्ही माझी घरी आलात आणि म्हणून मी तुझी मुलगा पाठवला. तर ठीक, चांगले ना, मग मला 10 रुपये दिले. 10 रुपयाला 10 रुपये दिले तर तो पाया पडणार, आणि दिले नाही दिले पण मुलाला घ्यायला. असा तो काल होता. मुलांच्या हातांना डोक्यामध्ये करून व्हायची, आरोग्य फार नव्हतं, अंधश्रद्धा होती. एखादा मुलगा तापा आला तर ते अगोदर पत्ता करत जायची. पण आज अभिमान वाटतो, आज व्यसनाधीनता कमी झाली, आरोग्य सुधारलं, अंधश्रद्धा कमी झाली. आज मुलं शिकतील. आज माझ्या ह्या भागातली मुलं कोण आता चांगले स्त्रीवरचे अधिकारी पण आहेत, बरे डॉक्टर आहेत. आणि आज ही जी मुलं आहेत ही आमच्या विद्यार्थ्यांची मुलं आहेत. त्यामुळे आनंद होतो की मी कुठेतरी नोकरी लागलो असतो, एकाच लागलो असतो. आज 60 लोक काम करतात आणि गरीब आदिवासी भागामध्ये मुलांना चांगलं शिक्षण मिळतं. आणि याचं सगळं योगदान म्हणजे जे एनजीओ आहे त्यातली प्रत्येक गोष्ट हात लावत की कुठेतरी मदत करू शकते. आमच्या कुठल्या आर्थिक पाठवलं नाही, राजकीय पाठवलं असं नाही की इच्छाशक्ती एवढं सोप नाही. जोपर्यंत ती मुलं शिकत नाही तो हा भाग पुढे जातो. आज दुसराही आनंद असं होतो की ह्या शाळेमध्ये कुठल्याही शाळेमध्ये आता मुलांपेक्षा मुली शिकतो. इथे पण बघत कोण मुलं असतील, मुली असतील, आनंद होतो. त्या मुलीचं 8वी 9वीला लग्न व्हायचं, 12 ते 12 लग्न थांबलं. ही मुलं नोकरी लागलेली नव्हती, पण त्यांच्यामध्ये 4 गुण आहेत: व्यसनाधीनता, आरोग्य, अंधश्रद्धा आणि अल्पवयात लग्न. ह्या 4 गोष्टी थांबल्या, त्याचा खरा अभिमान असतो. आणि म्हणून आपल्यासारख्या लोकांनी जे आदिवासी भागातील मुलांना शिकावी ते योगदान दिलेले ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आज केनेगे सर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला. तुम्ही या सगळं घेऊन आला. आता आपण याच्यामुळे तुम्ही आम्ही दोन एक चांगलं काम करूया. आज त्या वाडा विक्रोतरामध्ये काम चालू आहे. सरांनी दिसते हे शैक्षणिक नाही तर त्या गावपाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था पण त्यांनी करून दिली. आणि म्हणून केलेले सगळं चांगलं दगायुष्य लाभो, त्यात चांगलं आरोग्य लाभो अशी ईश्वरी प्रार्थना करतो. आणि तुम्ही आलात, आम्ही शाळेत भेट दिली त्याबद्दल तुमचे सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र.